आज एवढं स्पेशल आवरण्याचं कारण म्हणजे आज खूप ठिकाणी मला हळदी कुंकवाला जायचं आहे। त्या निमित्तानं म्हटलो की थोडंसं आवरून घेऊया आणि आपल्याला पण असं सण असल्याचं फिलिंग्स येते। 3, 2, 1 हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन वर्षातील आपला हिंदू धर्माचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि या मकर संक्रांतीच्या तुम्हाला तुमच्या कुटुंबासनी खूप खूप शुभेच्छा। तसेच तिळगुळाच्या गोडव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात सुद्धा खूप चांगल्या चांगल्या नवीन संधी तुम्हाला भेटू द्यात व तुमची जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण होऊ दे एवढीच इच्छा आहे। जर सण चालू झाले तर आपल्या लेडीजची एवढी धावपळ असते, तर कंटिन्युअस आपण स्वयंपाकघरातच असतो। काल तर भोगीची भाजी, मिक्स भाजी, पालेभाजी, बाजरीची भाकरी यातच होतं। आज पुन्हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि आज पुरणपोळी बनवायची असल्यामुळे मिस्टर तर इतके खुश आहेत ना। आणि सकाळी घरी 10 वाजता फोन केला होता विश करण्यासाठी, तर आई बोलतात की आमच्या पोळ्या झाल्यात। मी तर संध्याकाळी गरम गरम करायचा प्लॅन केलाय आणि त्यासोबतच उद्या किंक्रात असल्यामुळे उद्या नॉनव्हेज असणार, म्हणजे हे 3 दिवस इतके खाण्यामध्ये बिझी जाणार आहेत। मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करणं खूप शुभ मानलं जातं, त्यामुळे मी ही साडी नेसले आणि त्याला कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज माझ्याकडचा ऑलरेडी एक होता तो मॅच केलाय। आणि या साडीची आठवण म्हणजे त्यांनी मला पहिल्या मकर संक्रांतीला दिलेली। तसेच संक्रांतीच्या दिवशी सौभाग्याचे अलंकार घालणे सुद्धा खूप शुभ मानलं जातं, त्यामुळे मी बांगड्या घातल्यात, त्यासोबतच माझ्या आवडीची नथ आणि थोडंसं बेसिक असा मेकअप करून आवरून घेतलंय। मला नेहमीच असं वेगवेगळी ज्वेलरी ट्राय करायला आवडत असते, त्यामुळे मी सतत काहीतरी वेगळं असं घेत असते। तर या साडीवर सुद्धा गोल्ड ज्वेलरी न कायम यूज करता काहीतरी वेगळं असं लॉकेट यूज केलंय आणि हे लॉकेट मी गोव्याला गेले होते तेव्हा घेतलं होतं आणि त्याचा जो वरचा भाग होता तो त्यातले मणी होते त्यामुळे तुटून गेला आणि हा जो काळ्या पट्टीचा भाग आहे तो माझ्या एका दुसऱ्या गळ्यातल्याच आहे। तर मी त्याला ना थोडीशी अशी लॉक सिस्टीम आहे, तर कोणतीही आपण डिझाईन त्याला दुसरी घालू शकतो, तर ते यामध्ये मॅच करून ब्लॅक अँड रेड साडीला मॅच होईल असं घातलं। असं काहीतरी क्रिएटिव्हिटी केली तर आपल्यालाच बोर नाही होत आणि वेगवेगळी ज्वेलरी यूज सुद्धा करता येते, त्यामुळे छोटसच असं साडीला मॅच होईल असं वेगळं काहीतरी ऍड केलंय। आणि आज मकर संक्रांतीच्या दिवशी विरूला सुद्धा स्कूलला सुट्टी आहे, त्यामुळे तो घरीच आहे, परंतु सगळी मुलं असल्यामुळे दिवसभर त्यांचं पतंग फिरवणं चालू आहे, त्याचा असा कसलाच त्रास नाही। आणि कालच मी त्याला एक छोटा भीमचा पतंग आणलेला, तर पहिल्या दिवसामध्येच खराब झालाय आणि आज त्याचे सकाळपासून एकच चाललंय, मम्मा मला पतंग पाहिजे। तर आता मी वहिनीच्या घराकडे जाणार आहे, तर तिथूनच एक दुकानातून घेईन। आणि मेन म्हणजे आज एवढं स्पेशल आवरण्याचं कारण म्हणजे आज खूप ठिकाणी मला हळदी कुंकवाला जायचं आहे, त्या निमित्तानं म्हटलो की थोडंसं आवरून घेऊया आणि आपल्याला पण असं सण असल्याचं फिलिंग्स येते। तर तो दरवेळी बोलतो की मम्मा तू पॅकवाली साडी नको नेसू, अशी ओपन पल्लूवाली नेस, तर त्याच्यासाठी ही मी नेसली आहे। आणि त्याने सुद्धा आज दिवसभर ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि व्हाईट कलरची पॅन्ट घातले, सगळ्यांना तिळगुळ वगैरे देऊन त्या मुलांचा एवढा दंगा चालू आहे। आणि आज सगळ्यात एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता इतके दिवस प्रचारासाठी सगळ्या गाड्या फिरत होत्या, काही वेळा मी दाखवलंय सुद्धा आणि त्यांचा ते इतका आवाज असायचा स्पीकरचा, तर आता ते आज नाही आहे, त्याच्यामुळे इतकं शांत वाटलं आज दिवसभर। नाहीतर ते या पक्षाची गाडी गेल्यानंतर त्या पक्षाची असं कंटिन्यू चालू होतं। आता उद्या निवडणूक असल्यामुळे तर आता पूर्ण शांतता आहे। आज 3 ते 4 ठिकाणी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे दुपारपासूनच माझी पुरणपोळीची तयारी चालू आहे, तर कणिक मळून आणि पूर्ण पुरण वगैरे वाटून तयार करून ठेवलं। नाहीतर माझं दरवेळी असं असतं की गरम गरम करूया आणि त्या गरमागरमीच्या झंझटीमध्ये कधी लेट होऊन जातो हे समजतच नाही, त्यामुळे बोललो की बाहेर लेडीजच्या मध्ये गेलं तर गडबड नको करायला, त्यामुळे सगळी पूर्वतयारी आधी करून घेणार आणि फक्त पुरणपोळीसाठी नंतर वेळ काढणार। तर आता विरू सुद्धा थोडा वेळ मस्तपैकी झोपलाय, तर बाकीची जी काही जेवणाची तयारी आहे ती करून घेते। संध्याकाळच्या जेवणाला खूप लेट होतो म्हणून आधीच थोडंसं जेवण आवरून घेतलंय। यामध्ये सिंपल पांढरा भात, इकडे पिवळी बटाट्याची भाजी, यामध्ये कटाची आमटी असली तरी एकदम तेलाचा कमी वापर केलाय आणि पुरण सुद्धा वाटून फक्त ठेवलंय आणि यामध्ये कणिक मळून ठेवले, नंतर निवांत आल्यावर गरम गरम पोळ्या करणार।
आता केल्या तर त्या खास नाहीत लागणार. आणि मगाशी जी काही भांडी पडलेत ती सुद्धा घासून घेतलेत. पूर्ण कट्टा एकदम चकचकीत आहे. विरूचं सुद्धा आवरून घेतलंय आणि मस्तपैकी प्लेन असा ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि ग्रे कलरची पॅन्ट घातल्या. आणि आज दिवसभर ही व्हाईट पॅन्ट घातलेली. पूर्ण पॅन्टेचा लुक चेंज केलाय विरून. आणि आता नवीन दुसरी पॅन्ट घातले. जायचं आरोबाच्या घरी. चला. हा स्टिकर आहे. हा चला बाय बाय. वहिनींच्या घराजवळ पोहोचले आणि वहिनींनी मस्तपैकी हळदी कुंकाची रांगोळी काढून घेतले आणि पूर्ण तयारी करून घेतले. आणि असा आहे आजचा लुक. काहीतरी वेगळं. खरंच मस्त आहे. मस्त. आणि तयारी सुद्धा करून ठेवली आधीच त्यांनी. नाही मला देणार आहे तुला नाही. खरंच वहिनी आजचा लुक मस्त केलाय. काहीतरी वेगळं मस्त. मी कधी बघितलं नव्हतं तुम्हाला वन साइड मध्ये. मी पहिल्यांदाच केले. खरंच पण भारी वाटते. साडी पण मस्त. मेन म्हणजे तुम्ही मस्त. हेअरस्टाईल कोणी केली. हा म्हणजे आहे आमच्याकडे कोणतरी आता हेअरस्टाईल साठी. सारखं म्हणलं ते आंबाडा आंबाडा. हा ते तर आहे. हो आज स्वयंपाकी नाही म्हणून. आज पुरणपोळीचा स्वयंपाक. हो सकाळीच मी बनवला. आमचा नैवेद्य असतो ना. घ्या गोड गोड बोला. गोड गोड बोला. आमचे पण दिले. विरू एक घेऊन गेलाय. त्याला कोणत्या कलरची पाहिजे काय माहिती. त्याच काय सगळीच तयारी करून ठेवले वहिनींनी. ए ये चल. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आमचं तिळगुळ सांडू नका. आमच्याशी भांडू नका. तुम्ही पण घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आणि खरंच कालच्या गोष्टीसाठी थँक्यू सो मच. नाही इट्स ओके. तुम्ही होता म्हणून झालं. आणि तुमच्याजवळ जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला कुठेही बाहेर जायची भीती नाही. विरूनी त्रासच दिला नाही काहीच. एकदम निवांत. आणि आज खूप दमवतोय. मम्मी असले की दमवाय जोर येतोय. वहिनींच्या घरचं तर हळदी कुंकू मस्त पैकी पार पडलं आणि भरपूर वेळ गप्पा मारल्या आम्ही दोघींनी. आता इथून पुढे माऊच्या घरी जायचंय. मकर संक्रांत व हळदी कुंकू स्पेशल मस्त रांगोळी काढली होती आणि आतली पूजा किंवा डेकोरेशन इतकं मस्त केलं होतं ताईंनी. सौभाग्याच्या सर्व अलंकाराचे त्यांनी खूप छान पद्धतीने डेकोरेशन केले होते व सकाळीच त्यांच्या पद्धतीनुसार सुगड पूजन करून घेतले होते. आणि हळदी कुंकाला जे काही सर्व साहित्य लागणार आहे ते एकत्रच ठेवले होते जेणेकरून नंतर गडबड होणार नाही. आम्ही सुद्धा हळदी कुंकू करून घेतले. माऊच्या घरी हळदी कुंकवाच्या वेळी भरपूर नवीन लेडीजची ओळख झाली. त्यांच्यासोबत बोलणे झाल्यानंतर आमच्याच बिल्डिंगमधील आरतीताईंच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता तर त्यांच्याकडे आले. आणि त्यांना झाडांची एवढी आवड आहे ना तर दरवेळी ते मेंटेन असतं. आणि रांगोळीसुद्धा मस्त काढली होती. तसेच माझ्यासोबत पिहूची मम्मी सुद्धा होती त्यामुळे आम्ही दोघी जणी गेलो. तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी हळदी कुंकू दिलं. आणि हळदी कुंकू चालू असतानाच आमच्या इतर सुद्धा गप्पा चालू होत्या. लेडीजचं असं असतं ना आपण जाईल तिकडं कंटिन्युअस बोलतच असतो. आणि त्यांनी वाणला मस्तपैकी चटई दिली होती. त्यानंतर रितसर असे तिळगुळ व तिळाचे लाडू दिले आणि ते इतके मस्त होते ना टेस्टी. तर तिथे सुद्धा आमची गडबड होती की घरी बनवलेत की विकतचे आहेत. तर असं आपलं असतंच ना लेडीजचं जाईल तिकडं गप्पा कंटिन्यू असतात. तर त्यांच्या घरी झाल्यानंतरच आम्हाला एका दुसऱ्या ताईंच्या घरी सुद्धा जायचं होतं. आणि तिथेच आलेल्या काकीने खूप छान दिसतेस अशी कॉम्प्लिमेंट दिल्यावर तर आणखीच भारी वाटत होतं. आणि आज मकर संक्रांती स्पेशल सगळ्यांच्या दारात मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढल्या होत्या. चार घरचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून आले आणि सगळं साहित्य तसंच ठेवलंय. आणि पूर्ण लुक चेंज झाला हळदी कुंकवामुळे. परंतु सगळ्यांना भेटल्यानंतर इतकं मस्त वाटत होतं. गप्पा गोष्टी केल्या. इतर वेळी कसं आपलं भेटणं वगैरे होत नाही परंतु अशा काही कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटणं होतं. एकमेकांची विचारपूस होते आणि मस्त वाटलं. आज इकडे तिकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून तर मस्तच वाटलं. आणि आता घरात आल्यानंतर असंच वाईट टी स्टुडिओ चेक करताना 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. आणि मी इतकी खुश आहे ना त्या सगळ्या लोकांचे मी खूप खूप आभारी आहे. तुमच्या सपोर्ट शिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही सोशल मीडियावर.
तसेच चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जो काही वॉच आवर्स आहे तो सुद्धा तुमच्या सपोर्टमुळे खूप चांगला ग्रोथ होत आहे. वॉच आवर्स वाढतो म्हणजे जेव्हा तुम्ही कधीही लिंकद्वारे किंवा नोटिफिकेशनद्वारे व्हिडिओ सुरू केला तर तो कंटिन्यू बघायचा विदाऊट स्टॉप न करता, तरच ते वॉच टाईममध्ये काउंट करतात. आणि जेवढा पूर्ण व्हिडिओ बघेल व्यवस्थित तेवढा वॉच टाईम चांगला वाटतो. आणि तुमच्या सपोर्टशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही. आणि आता थोडासा कॉन्फिडन्स सुद्धा वाढत आहे. त्याबद्दल त्या सगळ्या लोकांची मी पुन्हा एकदा आभारी आहे. पहिले 500 सबस्क्रायबर मकर संक्रांतीच्या दिवशी पूर्ण झाले, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला असाच कंटिन्यू राहू दे आणि खूप चांगल्या नवनवीन गोष्टी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. मगापासून घाबरत पुरणपोळ्या बनवलेत आणि यावेळी जरा चांगल्या जमलेत. पहिल्यापासून मला असं पुरणपोळी बनवण्याचा कधीच इंटरेस्ट नव्हता, परंतु मिस्टरांना एवढ्या आवडतात ना तर प्रत्येक सणाला मला करायच लागतात. तर यावेळी थोड्याशा व्यवस्थित जमले. नाहीतर दरवेळी असं होतं की एकतर पीठ तरी कधीतरी खराब होतं, कधीतरी पुरण बिघडतं. आणि हे पीठ आणि पुरण जरी जमलं व्यवस्थित तर कधीतरी लाटताना प्रॉब्लेम येतो. असं कोणता तरी एक प्रॉब्लेम असतो. परंतु आजच्या पोळ्या जरा व्यवस्थित जमल्यात त्यामुळे खूप बरं वाटतंय. पोळी जर व्यवस्थित गोल न फुटता आली तरच ते बरं वाटतं, नाहीतर मग ते पूर्ण इंटरेस्ट निघून जातो. आणि नेहमीप्रमाणे पहिली पोळी तर खराब झाली, पण त्यानंतरच्या सगळ्या व्यवस्थित आल्या. आईंची खूप आठवण येते, त्या इतक्या एक्सपर्ट आहेत पुरणपोळी बनवायला. नॉनव्हेजचं कितीही लोकांचं जेवण मला बनवायला लावलं, मी एक्साइटमेंटनं बनवू शकतोय. परंतु हे पुरणपोळी म्हणजे आजचा पूर्ण दिवस तर माझा त्यातच गेला, पुरणपोळीच्या तयारीतच. आणि जराशी फुगले सुद्धा आता. शेवटची पोळी. आता ते ऑफिस वरून आले तर माझे पहिले तिळगुळ मिस्टरांना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, माझे तिळगुळ सांडू नका, माझ्याशी भांडू नका. तिळगुळ घे, गोड गोड बोल. सासू तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सावी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अजून एकदा खावा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ, माझं तिळगुळ सांडू नका, माझ्याशी भांडू नका. खरंय. पूर्ण जेवणाचं ताट तयार करून झाले, सगळे पदार्थ वाढून घेतलेत. आता तिघं पण जेवून घेतो. जेवण करून झालं आणि पुरणपोळीचा आजचा पूर्ण स्वयंपाक इतका मस्त झाला होता. तिघांनी सुद्धा मनसोक्त खाल्ला आणि त्यांना सुद्धा खूप पोळ्या आवडल्यात. एकदम अशा मऊ लुसलुशीत झाल्या होत्या. आणि जेवण करून आता निवांत बसलोय, अजून थोडंसं आवरायचं आहे. आणि मग अशी ते एक सरप्राईज गिफ्ट घेऊन आले होते, परंतु वेळ झालेला जेवणाला, त्यामुळे नंतर ओपन करायचं ठरवलं. आणि ते गिफ्ट माझ्यासाठी इतकं सरप्राईज होतं ना, जे मी मनात प्लॅनिंग करत होते त्यांना बर्थडेला द्यायचं, तर मला ते बुक्स काय भेटलं नव्हतं. तर सध्या ते आज मला न सांगता घेऊन आल्यात, द सिक्रेट. आणि खरंच हे बुक इतकं मोटिवेशनल आहे. खूप ऑनलाईन किंवा ऑफलाईन ह्याचे रिव्ह्यू मी बघितले होते. मोटिवेशनलसाठी त्यांना बर्थडेला गिफ्ट द्यायचं ठरवलं होतं, परंतु ते तेव्हा नाही मिळालं. पण कोणत्या तरी मार्गाने ते घरी आलंच. आणि आज संक्रांतीच्या दिवशी माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली. आणि लवकरात लवकर हे कम्प्लीट पुस्तक वाचून घेईन मी. जसे वाचेल तसे या पुस्तकातील कोणत्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की मी तुमच्याशी शेअर करेन. आणि तुम्हाला सुद्धा मी सजेशन करेल की कुठेही तुम्हाला हे पुस्तक मिळालं तर नक्की वाचन करा. खूप चांगले अनुभव किंवा मोटिवेशनल स्पीच याच्यामध्ये आहेत. न्यू बुक्स घेतल्यानंतर जो काही स्मेल असतो तो मला इतका आवडतो ना, असा एक वेगळा स्मेल असतो. आणि आता लवकरात लवकर हे मी पुस्तक कंप्लीट करेन असं ठरवलंय. तर आजचं हे सरप्राईज गिफ्ट आवडलं. थँक्यू सो मच. तर आता खूप लेट झालंय, त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.